ऑलराइट गाइज, इट्स टाइम टू गो होम. चला मेनू कार्ड होता इथे रमाडाचा. आता एक इंटरेस्टिंग म्हणजे माहीत नाही इकडे काहीतरी वेगळं नाव असेल की आले की काहीतरी घेतलं आहे. आणि मला चॉकलेट्स घ्यायचे होते अजून. म्हटलं शेवटचे 150 बात होते काय करू ठेवून, तर त्याच्यामुळे चॉकलेट्स घेतले. सगळ्यांना आवडल्या म्हणून हे सगळे आता माझ्यासोबत इथे आले चॉकलेट्स घ्यायला या दुकानावर. गणपती बाप्पा मोरया! लाल मूर्ती मोरया! शांत बसणार. ऑलराईट, गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आजचा आपला थायलंडचा 5वा दिवस आहे आणि बँकॉकमधून आपण निघणार आहोत आज. सो सगळ्यांची पॅकिंग वगैरे चालली, तयारी वगैरे चालू आहे. बॅग्स वगैरे पॅक करतात आहे. आपलं सगळं झालं आहे डन करून आणि थोड्या वेळात आपलं चेकआउट होणार आहे. आत्ता वाजले 12. एक 15-20 मिनटात आपलं चेकआउट होईल आणि मग आपण निघू इथून. आणि सगळे बसलो आता. कोणाला निघायची इच्छा नाही होत आहे. दिवस कसे गेले काय कळलंच नाही. म्हणजे केवढी धमाल मजा मस्ती सगळं झालं आहे. ती सगळी मेमरीज वगैरे आम्ही कलेक्ट केले, क्रिएट केले आणि ती सगळी घेऊन आता आम्ही निघतो आहे. अच्छा, ब्रेकफास्टच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर आम्ही बँकॉकमध्ये आलो होतो. तर बँकॉकमध्ये आमच्या ह्या हॉटेलमध्ये हॉटेल रमाडामध्ये सकाळी 7 ते 10 ब्रेकफास्ट असतो. 7 ते 10 एवढ्यात आपण तर उठत नाही. 7 ते 10 आपला ब्रेकफास्ट झाला. आणि हे टायमाचे म्हणजे का एवढ्या सकाळी ब्रेकफास्ट असतो. ॲक्च्युली इकडे लोक सगळे टुरिस्ट येतात फिरण्यासाठी वगैरे. काल आपण मरीन आणि सफारी केली होती. सो ते सकाळी लवकर सुरू होतं आणि तिकडे जायला थोडाफार वेळ लागतो, 1 तास लागतो इथून कारने बाय रोड. आणि खूप गर्दी असते तिथे. तिथून तुम्ही मग सगळं पाहिल्यानंतर तिथून निघता तुम्हाला संध्याकाळचे 4, 4:30, 5 वाजतात. आणि ट्रॅफिक इथे खूप होतो बँकॉकमध्ये. म्हणजे ट्रॅफिकच्या दृष्टिकोनाने ड्रायव्हर्स लोक वगैरे किंवा काही टुरिस्ट असतात ना, त्यांना लवकर निघायला लागतं. तसंच आपलं पण होतं काहीसं. कुठल्याही हॉटेलमध्ये जा, सकाळी 7 ते 10 हे ब्रेकफास्ट असतो. आमचा ब्रेकफास्ट मिस झाला. ठीक आहे, बघू आता आम्ही डायरेक्ट लंचकडे जाऊ. लंच पण आम्ही बाहेर करणार आहोत कारण चेकआउट झाल्यानंतर आमचं इथे लंच असणार नाही. लॉबीमध्ये फक्त आम्ही सामान ठेवू आणि मग आम्ही बाहेर लंच करायला जाऊ. आणि काय म्हणू इकडच्या माणसांबद्दल, म्हणजे टायमाच्या बाबतीत एवढे पंक्च्युअल आहेत ना की त्यांना माहिती आहे ट्रॅफिक असो काही असो, ते लोक रिझन नाही देत ह्या गोष्टीचं. ते टाईम इज अ टाईम. म्हणजे त्या ड्रायव्हरपासून कोणी असो, म्हणजे बिझनेसमॅन असो किंवा हे आपला स्टोअर कीपर असो, दुकानात काम करणार कोणताही व्यक्ती असो, टायमाच्या बाबतीत एकदम परफेक्ट. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे आपल्याला पण ॲक्च्युली इकडच्या लोकांकडून. फक्त आपण फिरायला आलो ह्यावनी त्याव तसं काही नाही. तर रिस्पेक्ट या बाबतीत की पंक्च्युअलिटी काय असते यांच्याकडून शिकून घ्या. ऑलराईट गाईज, इट्स टाइम टू गो होम. चला आपण आता निघतो इथून, हॉटेल सोडतोय. झाला आपला चेकआउटचा टाईम. चलो चला सर. पाणी खूप लागतं. नशीब इथे दिलं आहे. आणि मेनू कार्ड होता इथे रमाडाचा. आता एक इंटरेस्टिंग म्हणजे
माहित नाही, इकडे काहीतरी वेगळं नाव असेल. क्या लिखा? खाऊ पाद. तुला ही काय डिश होती? काहीतरी वेगळी डिश आहे. आपल्याकडे काहीतरी वेगळं मिनिंग होतं, इकडे काहीतरी वेगळं मिनिंग होत असेल. नाही बरोबर आहे, इकडे काहीतरी वेगळं मिनिंगच असेल त्याच्या लँग्वेजमध्ये, पण ते ऐकायला कसं तरी वाटतं ना. भाई किसी को बोले भाई पात खाऊ का, पात खाऊ का, आई 200 बादचा आई शप. हो मनीष भाई पात खाऊ. बात मतलब उसका डिटेल्स लिखा तुम लोग खाली ये पढ़ लो. देखो अरे हा इधर फ्राइड दिलंय. ते नावच वाचलं ना आम्ही, बोलले हे काहीतरी वेगळं आहे. beef prawns and फ्राईड top राईस it with the fried विथ युअर egg. सिलेक्शन ऑफ चिकन, Here, yeah. पर्क, बीफ, प्रॉन्स, टॉप विथ अ फ्राईड एग. ओके असं आहे ते. पाद खाऊ पाद. उलट गाईस चेकआउट झालं आहे आमचं, पण आम्ही लॉबीमध्ये ठेवलं आहे सामान वगैरे आमचं, बॅग्स वगैरे सगळ्या. आणि एक 4 वाजता आम्ही इथून निघणार आहोत. 4-4:30 वाजता आमची गाडी आहे एअरपोर्टला जायला. त्याआधी आमच्याकडे भरपूर वेळ होता, 2 वाजलेत आत्ता. सो सगळे इकडे तिकडे जाऊन काय ना काहीतरी त्यांचं राहिलेलं सामान घेतात आहे. तसंच आम्ही पण काय ना काहीतरी घेतलं आहे. आणि मला चॉकलेट्स घ्यायचे होते अजून. म्हटले शेवटचे 150 बात होते, काय करू ठेवून. तर त्याचे मी चॉकलेट्स घेतले आणि मस्त त्या दुकानात सेल पण लागला होता. मी चॉकलेट्स उचलले बाय. रवींद्रने पण माझ्यासोबत चॉकलेट घेतले. आता परत हॉटेलकडे चाललो, समोरच आहे, काही जास्त लांब जायची पण गरज नाही. तर तिथे सगळे आता भेटू थोड्या वेळाने. भेटलो की मग कुठेतरी जेवायला जायचं डिस्कस करू आणि मग जेवून डायरेक्ट मग निघू गाडीत बसून. झाला ऊन पण खूप आहे यार, सिरियसली म्हणजे असं बाहेर पडण्यासारखं नाही. संध्याकाळीच पडा तुम्ही 5 नंतर कुठे जायचं असेल तर. आत्ता जरा छोट्या मोठ्या गोष्टी घेतो, प्यायला पाणी घेतो पहिलं तर. पाण्याची इकडे बाहेर खूप बोंबाबोंब असते. पाणी तुम्हाला एक 30 बातपर्यंत छोटी बॉटल मिळते, जी आपली 10 रुपयाची असते ती. आणि हॉटेलवरती पण पाणी फक्त लिमिटेडच मिळतं, फक्त बॉटल्स येतात तेवढ्या. आणि पाणी कॅरी करा इकडे आले की तुम्ही, जास्त करून पाण्याची बोंब असते. हां हां ते अरे म्हणजे कसं पैसे आपण कसे वाचून हे करतो ना, अगदीच उडवायला आलो असं पण नाही आणि अगदीच कंजूसपणा करणार असं पण नाही आहे. खर्च केला आहे भाई, जाम खर्च केला आहे. आता रिकामी झाला, बोलला ना शेवटचे 150 बात होते, ते तरी ठेवून काय करू. घेतली चॉकलेट्स, अजून का पाहिजे. चला हॉटेल पण आलं आपलं. आता जेवायला कुठे जातात ते बघूया. गाईज मी चॉकलेट घेतले होते, सगळ्यांनी तिथे पाहिले, सगळ्यांना ते आवडले. म्हणजे डिस्काउंट होता म्हणून. आणि एका रवींद्रने त्याचं पॅकेट फोडलं होतं आणि त्याने चेक केलं होतं. म्हणजे सगळ्यांना टेस्ट करायला दिली आणि सगळ्यांना आवडल्या. म्हणून हे सगळे आता माझ्यासोबत इथे आले चॉकलेट्स घ्यायला या दुकानामध्ये. या मॅम आहेत आणि डिस्काउंटमध्ये इथे ठेवलेले आहेत चॉकलेट्स वगैरे. No, 50 no na. प्लीज मॅम गिव्ह No अस check, no check, 50. no check, no check, no check. आम्ही थोडं बार्गेनिंग करतोय, बघू होत असेल तर. पण चॉकलेट्स मस्त आहेत, चॉकलेट्स एक नंबर आहेत. नो डिस्काउंट मॅम. 55 baht. 50 per bag. 50 baht per 50 bag. 50 बॅग. नो डिस्काउंट. 100 speaker no discount. डिस्काउंट नाही देतात मॅम. 1 2 3 4. 55. 240. अच्छा नाही दे रे क्या. ठीक आहे, पण मस्त डिस्काउंटमध्ये चॉकलेट्स वगैरे होते 60 बातला. मी घेतले होते, सगळे आले माझ्यासोबत. मस्त वाटलं. आता ते अजून झालं आहे, ओझं झालं आहे. आता कसं घेऊन जाणार माहीत नाही, पण मी ते घेणार आहे. सगळ्यांनी घेतले. सही चॉकलेट्स घेतले यार. नाही ना म्हटलं तरी आम्ही एक 12 चॉकलेट्स घेतले असतील, म्हणजे 12 पॅकेट घेतले असतील आम्ही इथल्या इथे. माझे तर स्वतःचे 3 4 5 आहेत, 5 बॅग आहेत. 27 आहे मैंने देखा था. हां चला झालं आपलं घेऊन, सगळे निघाले. थँक्यू मॅम. कापून खा. बाय. या थँक्यू. खूप चांगली लेडी होती, पण डिस्काउंट नाही दिलं त्यांनी. ठीक आहे, बाकीच्यांचा थोडा मूड ऑफ झाला, बट सगळ्यांनी घेतले कारण त्यांना घेऊन जायचंच होतं. अजून या मुंबई. या साईडला पार्लर मसाज पार्लर पण खूप आहेत. सगळे या मसाज करा अशीच विनंती करत असतात.
अरे पण करायचं असेल तर करणार ना. इकडे वगैरे सगळ्यांनी बॅगा दाखवा. काहीच जेवायला आलो होतो आणि जेवायला कुठे लांब जायची गरज नव्हती. समोरच हॉटेलच्या समोरच रेस्टॉरंट होतं श्री वृंदावन म्हणून. समोर आपलं हॉटेल आहे रमाडा आणि इकडे सगळे बसले आहेत जेवायला बसले. जेवण मग निघूया थोडं. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. लाल मूर्ती मोरया. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. महादेव. फायनली निघालोय. आता थायलंड सोडलंय म्हणजे हॉटेल सोडलंय. थायलंड मधून निघालोय आता घरी चाललोय एअरपोर्टच्या दिशेने. इकडे खूप मित्र पण झालेत मित्र मैत्रिणी. Let's go. Yo, I'm like an addict, do I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it, fuse like a magnet. Lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shoot tastes sour, you should taste mine. I'ma stay in power for a long time. Get up, nah, I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back, better than last. Yeah, it's a new me, never gonna look back. I'm never gonna look back. Cause damn, I was built to last. You move slow and I move fast. And that's facts. Only I can make a change. Slowly take a step today. I will never be the same. Cause that's what it takes. अच्छा मी काय म्हणतो इमिग्रेशन मधून बाहेर पडलेलो आता आणि जस्ट नाही रे. आणि आता निघालो आम्ही. सामान वगैरे आतमध्ये झालं आहे टाकून. इमिग्रेशन वगैरे झालं आमचं पूर्ण आणि आता मी पुढे निघालो. चला फ्लाईट आली आपली. फ्लाईटमध्ये बसूया. आला रे कोण राहिले शेवटी सगळे आले का आपले सगळे पुढे गेले. And that's facts. Only I can make a change. Slowly take a step today. I will never be the same. Cause that's what it takes. आम्ही धावत आलो. पहिला नंबर लावला आणि आम्ही आमच्या सीटवर बसलो. विंडो सीट पहिला आलो पण आम्ही शेवटी आहे 30-31 शेवटच्या रूममध्ये. पण ठीक आहे रव्याला एक विंडो सीट भेटले. विंडो सीट मध्ये आहे नाही आपली माणसं पण आहेत सोबत त्यामुळे काय नाही. लास्ट टाइम जेव्हा फ्लाय केलं होतं बँकॉकसाठी तेव्हा पुढे होतो आम्ही मी आणि चंद्र. आता खूप मागे आहे बट ठीक आहे इट्स ओके. अरे सर मागच्या मागे उतरणार. चला गाईस फायनली आपली फ्लाईट आता रनवेवर जाणार आहे. आपण पण निघू आता. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता घरी जाणार आहे. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I
I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off, wake up early, फायनली आलो आहे मुंबईला. पण झालं आता बघू. So I'ma figure out what else we succeed, and then invest all of my time into that and proceed. I need whatever the hell could make me happy, and I don't think you have a clue what could that be. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that can make sense. फायनली एवढं सगळं सामान घेऊन घरी चाललो आहे. थोडी शॉपिंग इथे पण केली एअरपोर्टला, नाही असं नाही. आणि खरंच या प्रवासात खूप मजा आली. म्हणजे जेव्हा सुरू केला होता, जिथून सुरू केला होता, त्यांच्यासोबत सुरू केला होता, त्यांच्यासोबतच शेवटपर्यंत होतो. खरंच या जर्नीमध्ये खूप मजा आली थायलंडच्या, नाही असं नाही. आणि आता खूप थकलो, झोप आले, भूक पण लागले. कधी घरी जातो आहे, कधी मम्मी पप्पांना भेटतो, असं झालं आहे. कारण त्यांच्या पण सारख्या फोनवर फोन येत होते. गाईज मला खरं सांगू तर यायची इच्छा नव्हती, बट काय गाणं शेवटी. पण बघू नशिबात असेल तर पुन्हा मला असं वाटतं की माझं थायलंड होणार आहे, मी थायलंड करणार आहे आणि मला करायचं आहे. माहीत नाही, एक वेगळा क्रेज होता तिथे, एक वेगळीच मजा होती. आता आपण घरी आलो आपल्या मुंबईत, महाराष्ट्रात आलो आपण. हा ब्लॉग पण मी आता इथेच एंड करतो आहे. मला काय प्रॉपर असा एंड भेटत नाही आहे, कारण मला असं पोटात एवढी भूक लागली ना तर मला कावरावरा झालं. त्यामुळे काही हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. त्यामुळे आत्ताचा हा शेवटचा आपला थायलंडची सिरीजचा शेवटचा ब्लॉग आहे. त्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, थायलंडच्या सिरीजचे सगळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भावाच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, आत्तापुरती चलो बाय, गुड नाईट, टाटा.